अजित पवार यांचे कार्य आणि जीवनशैली नागरिकांच्या आठवणीत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने त्यांना देवळा शहरात कडकडीत बंद पाळण्यात येऊन सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांतर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अत्यावश्यक सेवा वगळता कांदा मार्केटसह अन्य प्रतिष्ठाने दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आली होती. देवळा नगरपंचायतीच्या कार्यालयासमोर गुरुवार दिनांक 29 रोजी सकाळी 10 वाजता आयोजित शोकसभेत अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत अनेकांनी अजितदादांबद्दल श्रद्धांजली वाहिली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती योगेश आहेर, प्रभारी नगराध्यक्ष संभाजी आहेर, मराठा विद्या प्रसारकचे संचालक विजय पगार, प्राचार्य डॉक्टर हितेंद्र आहेर, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष पंडितराव निकम, कैलास देवरे, शिवसेना उद्धव ठाकरे तालुका प्रमुख प्रशांत शेवाळे, जगदीश पवार, समता परिषदेचे मनोहर खैरनार, भाजपाचे तालुकाध्यक्ष किशोर आहेर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनकर निकम, लक्ष्मीकांत आहेर, दिलीप आहेर, चिंतामण आहेर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कुबेर जाधव, मनोज आहेर, अतुल पवार, राजेश आहेर, सुनील पवार, विलास शिंदे, डॉक्टर किरण आहेर, संजय गायकवाड, नानू आहेर, सतीश सूर्यवंशी, स्वप्नील आहेर, हेमलता खैरनार, निलिमा आहेर, वैशाली खोंडे, सचिन सूर्यवंशी, युवराज आहेर, अतुल आहेर, बापू रौंदळ, संभाजी शेजवळ, योगेश वाघमारे, पुंडलिक आहेर, बाजीराव सूर्यवंशी, दिनकर आहेर, सोमनाथ शिंदे आदींसह सर्व व्यापारी बांधव, पत्रकार बांधव, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वृत्तसंकलन समाधान केदारे, कार्यकारी संपादक, देवळा.